आताची सगळ्यात मोठी बातमी आहे दिवसभरातली किंबहुना गेल्या काही दिवसांमधली, कारण शेतकऱ्यांच्या संपाला मोठं यश आलंय। शेतकऱ्यांच्या 70% मागण्या पूर्ण झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांनी संप मागे घेतलाय। काल रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकरी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास 4 तास बैठक सुरू होती। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हा संप मागे घेतलाय। विशेष म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यामुळे माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। तसंच हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर फौजदारी गुन्हा दाखल होईल आणि दुधाचे नवे दर लागू करण्याचा विचारही यावेळी करण्यात आलाय। या प्रमुख मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। दूधवाढीच्या किमतीबाबत 20 जूनपर्यंत निर्णय होणार आहे। त्यामुळे जवळपास 70% एकूण मागण्या ज्या होत्या त्या मान्य झाल्या आणि त्याच्यानंतर हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलाय। आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना या सगळ्या संदर्भात नेमकी कोणकोणती आश्वासनं दिलेली आहेत बघूया। अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांना या सगळ्या संदर्भात जी आहे ती माफी मिळेल। हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी हा फौजदारी गुन्हा ठरेल। दुधाचे दर वाढवण्याबाबत 20 जूनपर्यंत निर्णय घेणार। कृषी मूल्य आयोगाची स्थापना होईल। या सगळ्या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या। थकीत वीज बिलाचं व्याज आणि दंड व्याज देखील रद्द होणार आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत एक चांगला निर्णय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी होईल। नाशवंत मालासाठी शीतगृहांची साखळी उभारणार। अनुदानावर देखील योजना सुरू आहे। शेतकऱ्यांवर दाखल घेतलेले सर्व गुन्हे आता मागे घेतले जातील, ही देखील एक महत्त्वाची घोषणा यावेळी करण्यात आली।